स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं तत्व ठेवून नतमस्तक होऊन आपण आज काम करत आहोत, लोकांची सेवा करत आहोत। हिंदू जननायक बाळासाहेब ठाकरे, स्वर्गवासीय शरदभाऊ आचार्य, मराठी माणसाचा मानबिंदू राजसाहेब ठाकरे यांचं लहानपणापासून आपण बाळकडू घेतलेलं आहे। आज बोलायचं झालं तर महानगरपालिका पनवेल 2025 मध्ये जो याद्यांमध्ये घोळ आहे तो घोळ मांडण्यासाठी आपण हे 4थं स्मरणपत्र देतोय। हे महानगरपालिकेच्या नमूद पत्रावर आपण दिलेलं आहे, आपल्या पक्षाचं पण पत्र दिलेलं आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना। त्यात स्पष्ट लिहिलेलं आहे शासकीय पदाचा गैरवापर थांबवावा। स्मरणपत्र 4. यामध्ये इतका भ्रष्टाचार झालेला यादीमध्ये की 2013 पासून ते 2017 पर्यंत सगळे पत्रावर याला लावलेले आहेत। यामध्ये दुबार मतदार आहेत, यात मयत मतदार आहेत, यात स्थलांतर मतदार आहेत आणि यात असे आहेत की तुम्ही चक्क होताल। हॉस्पिटलसारखी नावं आहेत, मॉलसारखी नावं आहेत, अक्षरशः बारचं नाव आहे जे खालघरमध्ये बार आहे, अजित पॅलेस। पुराव्यासही सांगतो मी तुम्हाला आणि जबाबदारीने सांगतो, बघू शकता तुम्ही, सगळे आहेत, याची तुम्हाला एक प्रत दिली जाईल। महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी सांगितलंय की आम्ही यात काहीच करू शकत नाही, आमच्याकडे जे येतं ते आम्ही पुढे पाठवतो। मी बोललो त्यांना प्रत्युत्तर केलं की बाबा हे कोण करणार, यात याद्या साफ कोण करणार, यातले घोळ कोण क्लिअर करणार। तर त्यांनी सांगितलं आमच्या हातात नाहीये, हे वरती आम्ही पाठवतो, वरतून क्लिअर होतो। मग कोण ओळखतो? तहसीलमध्ये 2025 18/11/2025 गेलो होतो, त्यामध्ये आमच्याकडे काहीच नाही अजून। मग हा घोळ कधी मिटणार? जोपर्यंत याद्या साफ होत नाही, राजसाहेब ठाकरेंनी सांगितलेलं आहे इलेक्शन घेऊन दाखवा। आणि राजसाहेब ठाकरेंचं महाराष्ट्र सैनिक आहे कडवट। माझ्या पत्रकारांनी ही बातमी लावलेली आहे, दुसरी बातमी, अशा भरपूर बातम्या आम्ही लावू।